आता लव्ह मॅरेजमध्ये खूप वेळेस पॅरेंट्स खूप विरोध असतात. सगळं चांगलं असल्यावर तरी एखादी मुलगी येऊन घरात सांगते वडिलांना बसून की बाबा तुम्ही आजपर्यंत मला सांभाळलं, परंतु मला पुन्हा एकदा तुमच्यासारखाच कोणीतरी व्यक्ती मिळाला आहे जो माझा इथून पुढे सांभाळ करू शकतो, चांगल्या पद्धतीने करू शकतो, त्याला दररोजची रोजीरोटी कमवायची अक्कल आहे. अशा वेळेस मला वाटत नाही ते वडीलही विरोध करतील. पण जरी काही आई वडील असतील ते सगळं चांगलं असताना देखील विरोध करत असतील तर त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, मियाँ बीवी राजी तो क्या करेगा काजी. म्हणून अशी परिस्थिती ही निर्माण होऊ देऊ नका की तुमचेच मुलं तुमच्या विरोधात जाऊन कुठेतरी काहीतरी काम करते. आम्हाला सांगा की तुमच्या फ्रेंडशिप बद्दल. इथे माझ्या नातेवाईकांनी नाराज होऊ नये, परंतु नातेवाईकांपेक्षाही जास्त वेळेस कामात येणारा किंवा जास्त साथ देणारा तो मित्र असतो. ज्याप्रमाणे आपण बघू शकतो की महाभारतात देखील कर्ण अतिशय उत्कृष्ट होते. कर्णांना कोणी हरवू शकत नव्हतं, तरी देखील त्यांनी फक्त मैत्रीचा धर्म पाळला आणि दुर्योधनाला साथ दिली. त्यांनी साथ कोणाची दिली हा पूर्ण डिबेटचा भाग असू शकतो, परंतु मैत्री आम्हाला तिथे बघायला मिळते.